तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की तुमचा टीनेजर सतत फ्रेंड्स बरोबर असतो, त्यांचाच त्याच्यावरती मित्रांचा प्रभाव जास्त आहे? इथे आता मित्रांचा इन्फ्लुएन्स पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो. पॉझिटिव्ह कशासाठी? तर बरीचशी मुलं हेल्थ कॉन्शियस होतात, जिमिंग, एक्सरसाइज ह्या गोष्टी करायला लागतात आणि अभ्यासाकडे फोकसही वाढतो. पण निगेटिव्ह इन्फ्लुएन्समुळे बऱ्याचदा ते रॉंग गोष्टी करायला लागतात, जसे की स्मोकिंग, ड्रिंकिंग, अल्कोहोल वगैरे वगैरे. तर इथे पॅरेंट्स म्हणून आपण काय करू शकतो? सगळ्यात पहिलं ओपन कम्युनिकेशन सिस्टम. घरामध्ये असं वातावरण वन्स इन अ वीक ठेवा जिथे तुम्ही मुलांबरोबर बोलू शकता विदाउट एनी जजमेंट. त्यांचं पहिलं ऐका आणि काही गोष्टींची जाणीव त्यांना आधीच द्या. दुसरं महत्वाचं, रोल प्ले करा. त्यांना असे प्रश्न विचारा अधूनमधून जे त्यांना विचार करायला भाग पडतील. ह्यामुळे ते नो बोलायला शिकतील. म्हणजे कुठच्या गोष्टीला येस बोललं पाहिजे, कुठच्या गोष्टीला नो बोललं पाहिजे ह्याची प्रॅक्टिस घरातूनच होईल. तिसरं महत्वाचं, कॉन्फिडन्स बिल्ड करा. म्हणजे घरामध्ये त्यांना काही छोटे छोटे डिसिजन घ्यायला द्या, जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल, त्यांचे डिसिजन तेच घेतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करा आणि इतर लोकांबरोबर शेअर करा.